तर झालं असं ना, की त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला होता. पण काल आठवडी बाजारमध्ये छान, ताज्या, हिरव्यागार मुळ्याच्या शेंगा बघायला मिळाल्या. म्हटलं चला त्याची भाजी करूयात, घरच्यांना तरी आवडेल आणि रोज काहीतरी वेगळं बनवण्याचं समाधान लावेल. त्यासाठी कढईमध्ये छान तेल घेतलं होतं. गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरीची फोडणी करून घेतली. बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आणि त्यामध्ये हळद घालून घेतली. त्यानंतर मुळ्याच्या शेंगा स्वच्छ धुवून बारीक चिरलेल्या होत्या, त्या घालून घेतल्या आणि त्याच्यावर मीठ घालून त्या 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतल्यात. जेणेकरून त्याचा कच्चापणा कमी होईल. त्यानंतर मी त्याच्यामध्ये घालून घेतलं शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट आणि घरी केलेला झणझणीत मसाला. हे सगळं घालूनसुद्धा मी ते 3 ते 4 मिनिटं परत एकदा परतून घेतलेलं आहे. मुळ्याच्या शेंगांना थोडासा उग्र वास असतो. कुणाकुणाला या वासामुळे ही भाजी आवडत नाही. पण त्यामध्ये छोटासा गुळाचा खडा घालून घेतला, की उग्रपणाचा हा वास कमी होतो. आणि भाजीसुद्धा जास्त गोड होत नाही, कारण तिखट आणि मसाल्याचं प्रमाण त्या गुळाच्या खड्यापेक्षा जास्त असावं. मस्त मीठ घालून छान पाणी घातलं आहे, वाफवून घेतली आणि ही भाजी तयार झाली. कशी वाटली भाजी नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.